नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा के स्कीमच्या बेसिक केमिस्ट्रीचा आता आपण दुसरा चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन. यामध्ये आता कोर्स आउटकम जे आहे, अप्लाय द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड करोजन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन इंडस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय काय आहे बघा. इलेक्ट्रोलिसिस मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोकेमिकल सेल, हाफ सेल, व्होल्टाईक सेल, त्यानंतर करोजन प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या या चॅप्टरमध्ये येणार आहेत. आता 5.1 हा 5वा चॅप्टर आहे, त्याच्यातला पहिला पॉईंट. पहिल्या पॉईंटमध्ये काय काय आहे ते आपण बघू. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, आयनायझेशन, डिसोसिएशन, कॅथोड ॲनोड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन पोटेन्शियल, मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस ची डेफिनेशन, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज फॉर कॅटायन्स ॲनायन्स, मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन. याचे 2 मेकॅनिझम असणार आहे, युझिंग कॉपर इलेक्ट्रोड अँड युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. हा झाला 5.1. आता 5.1 मध्ये बेसिक कन्सेप्टमध्ये आपण बघू. कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय? द सबस्टन्स दॅट अलाव इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. हे आपल्याला याच्यापूर्वी शाळेत पण होतं की जो इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतो त्याला कंडक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल सगळ्या प्रकारचे मेटल्स, त्याच्यानंतर ग्राफाईट, फ्यूज, सॉल्ट्स, जसं NaClचं सोल्युशन असेल ते पण कंडक्टर असतं. ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड, कुठलंही ॲसिड असेल त्याच्यामध्ये जर वॉटर टाकलेलं असेल तर ते पण कंडक्टर म्हणून असू शकतं. ॲसिड, बेस, सॉल्ट, दिस आर द कंडक्टर. याच्यावर MCQ येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज कंडक्टर असं विचारलं जाऊ शकतो आणि याच्यातलं एखादं एक्झाम्पल येऊ शकतो. त्यानंतर इन्सुलेटर. इन्सुलेटर दॅट इज द सबस्टन्स दॅट डज नॉट अलाव इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकत नाही तो आहे इन्सुलेटर. वूड, पेपर, प्लास्टिक, अल्कोहोल, रबर पण त्याचंच एक्झाम्पल येईल. ग्लास इज ऑल्सो एक्झाम्पल. तर हे जे आहे इन्सुलेटरचे एक्झाम्पल आहेत. याच्यावर पण MCQ अशा पद्धतीचा येतो. विच ऑफ द फॉलोइंग इज इन्सुलेटर, विच ऑफ द फॉलोइंग इज गुड कंडक्टर किंवा कंडक्टर, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. या टॉपिकवर किमान 2 क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कंडक्टर. कंडक्टर इज क्लासिफाईड ॲज मेटॅलिक कंडक्टर अँड इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर किंवा इलेक्ट्रोलाइट. मेटॅलिक कंडक्टर त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये मेटॅलिक सबस्टन्सेस असणार आहेत, ते असणार आहेत मेटॅलिक कंडक्टर. फॉर एक्झाम्पल मेटल लाईक कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर, दिज आर मेटॅलिक कंडक्टर. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर, these are the substances which is in fused state or aqueous solution liberate ion and allow electric current to pass through it. मग त्याच्यामध्ये परत ॲसिड, बेस, सॉल्ट यांचे जे सोल्युशन्स आहेत तर ते असणार आहे इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरमध्ये. याच्यावर पण MCQ याच पद्धतीचा येतो. विच ऑफ द फॉलोइंग इज मेटॅलिक कंडक्टर आणि विच ऑफ द फॉलोइंग इज इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर. मेटॅलिक कंडक्टर आयडेंटिफाय करायला खूप सोपे आहेत, पण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरचं तुम्हाला परत एकदा व्यवस्थित वाचून आणि ते लक्षात ठेवायला लागणार. त्याच्यामध्ये सोल्युशन्स येतात ॲसिड, बेस, सॉल्टचे किंवा फ्यूज सॉल्ट पण येऊ शकतात. जसं NaCl फक्त Na+Cl- आयन्स फॉर्म, दॅट इज फ्यूज NaCl. Then next is definition of electrolyte. This is very important part of this chapter. The substance which conduct electricity in molten state or in aqueous solution and undergo chemical change, it is called as electrolyte. Then electrolyte are of 2 types, strong and weak electrolyte. हे 2 प्रकारचे इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्याच्या नावाप्रमाणेच इट इज हायली आयोनाइज्ड इन सोल्युशन. त्याचं आयोनायझेशन जास्त होतं म्हणजे तो जास्त आयन देतो. In fused state, hence in solution and in fused state, hence having high degree of ionization, it is known as strong electrolyte or they are having good conductivity. ही पण एक त्यांची कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी आहे. तर याच्यावर पण MCQ येतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल दिलेले असतात. सपोज HCl, H2SO4, HNO3 आणि एखादा वीक इलेक्ट्रोलाइट असेल आणि त्याच्यातून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल की विच ऑफ द फॉलोइंग इज वीक इलेक्ट्रोलाइट, किंवा 3 इलेक्ट्रोलाइट वीक दिलेले असतील, एक स्ट्रॉंग दिलेला असेल आणि त्याच्यातून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, असे MCQ येतात. त्याच्यानंतर हाय डिग्री ऑफ आयनायझेशन कशामध्ये असते, विथ स्ट्रॉंग और वीक इलेक्ट्रोलाइट, याच्यावर पण MCQ आलेले आहेत किंवा दरवर्षी येतात ते. त्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइट बघा. Weak electrolyte, that is the substance
weak electrolyte, that is the substance which ionizes to a small extent, किंवा त्याला feebly हा पण एक शब्द आहे, in aqueous solution, therefore low degree of ionization. This is known as weak electrolyte. Example बघा त्याचे, carbonic acid, acetic acid, oxalic acid, boric acid. These are weak acids, and weak bases like NH4OH, then calcium hydroxide, weak salts like BaSO4, aluminum hydroxide. These are the example of weak electrolyte. परत एकदा बघा इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन. The substance which conduct electricity in molten state and or in aqueous solution undergo chemical change, it is known as electrolyte. And there are two types of electrolyte, strong and weak, and their example. Now next and very important is what is non-electrolyte. हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन इलेक्ट्रोलाइट, आणि त्याच्यामध्ये याच्यापैकी एक एक्झाम्पल असतं आणि बाकीचे इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल असतात. जनरली पेट्रोल जास्त वेळा विचारलेला आहे. The substance which cannot conduct electricity either in molten state or in aqueous solution, these are the non-electrolyte. पेट्रोल आणि ऑइल खूप वेळा आलेला आहे नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये. त्यानंतर पुढे इलेक्ट्रोलिटिक सेल, द डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी, that is known as electrolytic cell. For example, electroplating, electrotyping, electrorefining, electrolysis याच्यामध्ये इलेक्ट्रोलिटिक सेल असतो, जिथे एक्सटर्नल करंट आपल्याला असायला हवा असतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सेल, द डिव्हाइस विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इकडे काय आहे वर, इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते, त्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणतात. जसं ड्राय सेल, जो सेल आपण रिमोटमध्ये वापरतो किंवा वॉचेसमध्ये वापरतो, तो ड्राय सेल किंवा लीक लाईनचे सेल, डॅनियल सेल, लेड ॲसिड बॅटरी, निकेल कॅडमियम बॅटरी. दिस आर द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. म्हणजे त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात त्या केमिकल्स पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, म्हणून त्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल असं म्हणतात. देन नेक्स्ट इज कॅथोड अँड ॲनोड. कॅथोड ॲनोड काय आहे? In order to pass electric current through electrolyte, two rods or plates always needed to connect it to the terminal of the battery. These rods or plates are known as electrodes. असे रॉड किंवा प्लेट्स मेटलचे किंवा नॉन मेटलचे जे सोल्युशनमध्ये इन्सर्ट केलेले असतात इलेक्ट्रिक करंट पास करण्यासाठी, तर त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोड्स म्हणतात. द इलेक्ट्रोड्स थ्रू विच करंट एंटर्स the electrolyte, it is known as anode, while the electrode through which the current leaves the electrolyte, it is known as cathode. The electrode where reduction occurs, that means electrons are gained or accepted. कॅथोडला काय होतं? रिडक्शन होतं. याच्यावर पण MCQ येतो. ॲट कॅथोड व्हॉट हॅपन्स, वेदर रिडक्शन, ऑक्सिडेशन और रिडॉक्स रिॲक्शन, असा क्वेश्चन विचारला जातो. रिडक्शन कॅथोडला होतं, दॅट मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन और acceptance of electron. Then at anode, electrode where oxidation occurs, that means loss of electron. Then in case of electrolytic cell, cathode is the electrode which is connected to negative terminal किंवा negative pole ला कनेक्ट केलेला असतो कॅथोड, आणि ॲनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह पोल ऑफ बॅटरी. हे खूप इम्पॉर्टंट आहे की ॲनोड कुठे कनेक्ट केलेला असतो आणि कॅथोड कुठे कनेक्ट केलेला असतो. Cathode is connected to negative terminal and anode is connected to positive terminal of battery. When electric current is passing, there is flow of electron from negative terminal of battery to cathode, then from anode to positive terminal of battery. हे जे बोर्डमध्ये केले ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे कळलं नाही तर इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस कळणार नाही. त्याच्यानंतर इलेक्ट्रोड पोटेन्शियल. Electrode potential is the measure of tendency of metallic electrode to lose or gain electron when it is immersed in its own salt. Oxidation potential मध्ये loss of electron आहे आणि रिडक्शन पोटेन्शियल मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे दोघांचं कंबाईन मिळून जे झालेले आहे ते इलेक्ट्रोड पोटेन्शियलची डेफिनेशन आहे. याच्यावर क्वेश्चन येतात. तिन्ही डेफिनेशन जे आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. की झिंकचं जे होतं, zinc rod went deep in zinc sulfate solution, then oxidation happened. When copper rod deep in copper sulfate solution, then reduction happened. हे तिन्ही डेफिनेशन्स त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पुढील भागामध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचाच मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस बघणार आहोत. थँक्यू.